मंडळी, आज आहे मेन्स डे आणि आज ना आमच्या घरात काय मिरॅकल झालं होतं. म्हणजे बघा ना, दीपक चक्क किचन मध्ये खूप दिवसांनंतर सँडविच बनवत होते. कदाचित हे दृश्य बघण्यासाठी ना माझे डोळे तरसले होते. आज तर मला असं वाटत होतं ना की सूर्य पश्चिमेऐवजी पूर्वेकडनंच मावळला की काय. आणि काकडी सुद्धा एवढं कॉन्सन्ट्रेशनने कट करत होते ना, जसं काही यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळणार आहे. एवढा फोकस तर त्यांनी आमच्या लग्नात फोटो काढताना पण केला नव्हता. मग पतिदेव म्हणतात की अरे आज मेन्स डे ना, म्हणून आज मी पण जरा परफेक्ट हजबंड मोड ऑन केलाय. म्हटलं परफेक्ट तर बाजूला राहिलं, पण सँडविचच्या जागेवर ना हे माझा पेशन्स टोस्ट करताय की काय. म्हणजे इतका टाइम कोण लावतं यार, याचपेक्षा तर मीच बनवलं असतं. इतक्या वेळेत तर मी अख्ख्या सोसायटीला सँडविच खाऊ घातले असते. मस्तपैकी सँडविच खाल्लं आणि मग म्हटलं चला स्पेशल डे आहे तर झुडिओला जाऊन येऊ. मग दीपक सुद्धा फुल एक्सायटेड होते की चला आज माझ्यासाठी शॉपिंग होईल म्हणून. आत गेलो आणि काय, मेन सेक्शन मध्ये जाण्याच्या अगोदरच रिद्वी म्हणते की आई किती क्यूट ड्रेस आहे ना, आणि बस आमचा मेन्स डे तिथेच संपला. दीपक म्हणता की आज माझा दिवस आहे आणि शॉपिंग तुम्ही करताय. मग म्हटलं नुसतं मेन्स डे अनाऊन्स करून काही होत नाही, जुडिओला शॉपिंग तर मात्र आमचीच होणार. मग काय, दीपक बॅग्स आणि बिल सांभाळत होते आणि आम्ही शॉपिंग करत होतो. असा होता आमचा आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.